नमस्कार, मी प्रिया पाटील आणि तुमचं माझ्या नवीन रेसिपीच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तुम्ही बघू शकताय मी इथे आज ना कच्ची कैरी घेतलेली आहे. कारण या कच्ची कैरीपासून मी आज मसाला कैरी करणार आहे, जी आपण वर्षभर साठवू शकतो आणि एकदम खाण्यासाठी एकदम चटपटीत असे लागते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. कैरी स्वच्छ धुवून झाल्यावर पुसून घेतलेली आहे आणि कैरी आहे ना पुसताना अजिबात त्याच्यावर पाणी राहणार नाही याची काळजी घ्यायची. कारण हा पदार्थ आपण वर्षभर साठवण्यासाठी करतो आहे. जर का थोडंसं तरी याला पाणी राहिलं तर मग आपला पदार्थ खराब होऊ शकतो. सालं राहिली ना तर मग या मसाला कैरीला आहे ना थोडासा असा कडवटपणा येतो. त्याच्यामुळे पूर्णपणे सालं काढून घ्यायची आहे. अशाच पद्धतीने सगळ्या कैरींची मी आता सालं काढून घेते. सर्व आता आंबे ना कट करून घ्यायचे आहेत आणि मी याचे आहेत ना उभे अशी काप करणार आहे. हे बघा, अशा प्रकारे काप माझे सर्व करून झालेले आहेत आणि आता यामध्ये आहे ना आपण मसाले ॲड करायचे आहेत. यामध्ये आहे ना 3 चमचे लाल तिखट मसाला टाकते मी. एक चमचा हळद, मीठ, दोन चमचे भरून जिरे पावडर. जिऱ्याची पावडर मस्त फ्रेश केलेली आहे मी. 1 चमचा मिरपूड, 1 चमचा पिठी साखर. मसाले बघा मस्तपैकी आता लावून झालेले आहेत आणि या मसाल्यांचं प्रमाण जे घेतलेलं आहे ते तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार किती तिखट गोड तुम्ही ठेवू शकता. पण चटपटीत करायचा असेल तर मग हे जे मी प्रमाण सांगितलेलं आहे ते एकदम परफेक्ट आहे. नक्की करून बघा. आणि आता हे सर्व मसाला कैरीचे तुकडे आपल्याला या प्लॅस्टिकवर लांब लांब असे ठेवायचे आहेत सुकण्यासाठी. बघा, अशा प्रकारे लांब लांब मी सर्व तुकडे ठेवलेले आहेत कैरीचे. कारण जर का आपण लांब लांब ठेवले नाही ते एकमेकांवर जर का आले तर त्याला पाणी सुटू शकतो आणि मग आपली चटपटीत जी कैरी आपण बनवतो ती खराब होण्याची शक्यता जास्त असते. त्याच्यामुळे लांब लांब असे सुकत लावायचे आहे. हे कैरीचे काप आपण 2 ते 3 दिवस कडक उन्हामध्ये सुकवून घेणार आहोत. एकदम कडक सुकवून घ्यायचे आहेत कारण आपण हे न शिजवता बनवत आहोत. आणि आज हा दुसरा दिवस आहे. तुम्ही बघू शकताय जवळजवळ 60% आहेत ना आपल्या कैरीचे काप सुकलेले आहेत. पण आपल्याला आहे ना एकदमच असे पूर्णपणे ते सुकवून घ्यायचे आहेत कारण आपण हे साठवतो त्यासाठी. म्हणून अजून 1 दिवस मी पूर्णपणे सुकवून घेणार आहे. आणि तिसऱ्या दिवशी संध्याकाळी तुम्ही बघू शकताय कैरीचे काप पूर्णपणे सुकलेले आहेत. आणि मग हे कैरीचे काप एखाद्या स्वच्छ बरणीमध्ये भरून ठेवायचे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. आणि अशा
रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.